नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आज आपण पाहूयात फिश फ्राय करायची अगदी सोपी पद्धत, गावरान पद्धतीने बनवूयात। खमंग आणि कुरकुरीत फिश फ्राय हॉटेलसारखीच घरी कशी आणायची तर चला पाहूयात। वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला रेसिपी पाहूयात। इथं घेतलेला आहे मी अर्धा किलो मासा आहे, हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। हा मासा कटला आहे आणि खूप टेस्टी व पौष्टिक असतो। एकदा नक्की बनवून पहा। अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला आहे। इथे घेतलेला आहे मी अर्धा चम्मच लाल मिर्च पावडर आहे। आपल्याला त्यावरती लगेच हळद पावडर टाकून घ्यायची आहे आणि मीठ चवीनुसार टाकायचं आहे। आणि त्यावरती लगेच अद्रक लसूण आणि कोथिंबीर याची अर्धा चम्मच पेस्ट घेतलेली आहे, ते देखील यावरती टाकून घ्यायचे आहे। आणि अर्धा लिंबाचा रस पूर्ण इथं टाकायचा आहे। लिंबाने खूप छान चव लागते व वास वगैरे खराब येणार नाही, एकदम मस्त लागते। एकदा टाकून पहा। लिंबाचा रस अवश्य टाकायचा आहे आणि सर्व मसाले छान ह्या फिश आहे त्याला पूर्ण चोळून घ्यायचे आहेत। छान मुरण्यासाठी 15 ते 20 मिनिट किंवा अर्ध्या तासासाठी छान झाकून ठेवायचं आहे। मी इथं अर्ध्या तासासाठी ठेवलेलं आहे, पाहू शकता। अर्ध्या तासानंतर पाहूयात। तर चला आपण तोपर्यंत ह्यासाठी लागणारं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथं घेतलेला आहे मी 1 चम्मच बेसन पीठ आहे। हे अर्धा किलोसाठी फक्त 1 चम्मच घेतले, पाहू शकता। आणि हा मसाला आहे चिकन 65 मसाला आहे हा। त्याच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल। आणि हळद पावडर थोडीशी, सुहाना मटन मसाला आहे हा। आणि लाल मिर्च पावडर, मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। थोडीशी धना पावडर घेतलेली आहे, ते देखील सर्व मसाले इथं काढून घेतलेलं आहे, मी पाहू शकता। आता ही आहे आपलं ह्या रेसिपीमधलं सिक्रेट। तर हे एक अंडा आहे, हे ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला। ह्याने खूप छान टेस्ट लागते, एकदा नक्की बनवून पहा। हे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ लक्षात ठेवा, माशावरती आपण पहिलं पण मीठ लावून ठेवलेलं आहे व थोडंसं इथं मी मीठ टाकलेलं आहे। आणि सर्व बॅटर एकदम छान हाताने पेस्ट करून घ्यायचे आहे चम्मचच्या सहाय्याने, पाहू शकता। इथं आपल्याला सर्व जिन्नस छान एकत्र एकजीव करून घ्यायचा आहे चम्मचच्या सहाय्याने। आणि माझ्याकडून इथं अद्रक लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकायची विसरली होती, ते आत्ता मी टाकलेले आहे। ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि थोडासा इथं आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे, अगदी 2 ते 4 थेंब रस टाकलेला आहे मी। मॅरिनेट केलेले माशाचे तुकडे पाहूयात, छान अर्धा तासात छान मुरलेला आहेत। तर चला आता पुढे पाहूयात आपण। जे आपण मॅरिनेट केलेले माशाचे तुकडे आहेत ना, या पिठामध्ये दोन्ही बाजूने व्यवस्थित घोळून घ्यायचे आहेत। पाहू शकता दोन्ही साईडने व्यवस्थित हे पीठ त्याला लागलं पाहिजे, बॅटर असं छान पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे दोन्ही साईडने, पाहू शकता। सर्व पीस मी इथं तसेच पिठामध्ये बुडवून घेणार आहे, पाहू शकता। एवढं बॅटर एकदम करेक्ट होतं, हे जास्तही होत नाही आणि कमीही होत नाही। अर्धा किलो आहे मासे, त्यासाठी तेवढं बॅटर एकदम करेक्ट झालेलं आहे। गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल तुम्ही जसे मासे तळायचे आहेत त्यानुसार कमी जास्त टाकू शकता। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे मासे टाकून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवा, गॅस मिडियमच ठेवायचा आहे, गॅस डायरेक्ट वाढवायचा नाही। कमी गॅसवरतीच हळूच आलटीपलटी करून छान दोन्ही साईडने सोनेरी रंगावरती येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत हे मासे। आपल्याला घाई करायची अजिबात नाही। आपला फिश फ्राय रेडी होईपर्यंत चला, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी जर आवडली तर एक लाईक करायला मात्र विसरू नका। हा कटला मासा आहे, एकदम चवीला पण खूप छान लागतो आणि पौष्टिक तर खूप असतो हा मासा, एकदा नक्की खाऊन पहा तुम्ही। आणि सर्व मच्छी छान तळून झालेली आहे, पाहू शकता। अगदी कुरकुरीत झालेला आहे हा मासा। आपण जो चिकन 65 मसाला टाकलेला आहे ना, त्यामुळे हा मासा अगदी कुरकुरीत झाला आहे, पाहू शकता। आणि राहिलेले सुद्धा मासे त्याच प्रकारे छान तळून घेत आहे मी इथं। आलटी पलटी करून दोन्ही साईडनं छान कुरकुरीत असा हा मासा सुद्धा आपल्याला तळून घ्यायचा आहे। तर पाहू शकता तयार आहे हॉटेलसारखं अगदी वरून कुरकुरीत व आतून सॉफ्ट असा मच्छी फ्राय तयार आहे। तर चला, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।